बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पावसाची। उत्तराखंडमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे। रामनगरचा कुमाऊ आणि गढवालला जोडणाऱ्या NH 309 मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। दरम्यान नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। तर उत्तराखंडमधील पावसाबाबत पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। देशातील अनेक राज्यात पावसाचा कहर। डोंगराळ भागापासून पठारापर्यंत हाहाकार। डोंगराचे कडे कोसळले, नागरिकांचा जीव धोक्यात। पावसाचं थैमान। कुठे ओढ्यांना पूर आलाय, कुठे जमीन खचल्यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय, तर कुठे पावसानं थैमान घातल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। डोंगराळ भागातील रस्ते वाहून गेले, संकटांचा डोंगर उभा राहिलाय। उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये निसर्गाचा जणू कोप झालाय। अंगाचा थरकाप उडणाऱ्या घटनांचे एक एक व्हिडिओ समोर येऊ लागलेत। पूर आलेल्या नाल्यातून जीव वाचवणाऱ्या तरुणाचा हा व्हिडिओ पहा। जीव धोक्यात घालून तरुणानं हा नाला ओलांडला। थोडी जरी चूक झाली असती तर त्याला जीवाला मुकावं लागलं असतं। रुद्रप्रयागच्या बांगरपट्टी परिसरातील हे तरुण PCSच्या प्री परीक्षेसाठी निघाले होते। त्याचवेळी मुसळधार पावसानं त्यांना गाठलं। हा सगळा परिसर जलमय झाला। मुसळधार पावसामुळे या परिसरातील नाल्यांनी रौद्ररूप धारण केलं। पण परीक्षा महत्त्वाची असल्यामुळे या तरुणांनी जीव धोक्यात घालून नाला ओलांडला। उत्तराखंडच्या बागेश्वरमधील ही घटना आहे। बागेश्वर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे सरयू आणि गोमती नद्यांना पूर आलाय। निवासी भागात पुराचं पाणी शिरल्यानं रहिवाशांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय। हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यात निसर्गानं जणू तांडव घातलंय। तुफान पावसामुळे परिस्थिती गंभीर बनलीय। डोंगर खचू लागलेत, कडे कोसळण्याच्या घटना वाढल्यात। मुसळधार पावसामुळे बहारा युनिव्हर्सिटी लगतचं पत्र्याचं शेड घसरून NH 5 वर पोहोचलं। रस्त्याच्या कडेला असलेलं कॅन्टीन ढासळलंय। स्थानिक ते दृश्य पाहून हबकून गेलेत। शिमला आणि लगतच्या परिसरातील ही भीषण परिस्थिती आहे। संततधार पावसामुळे जमीन खचण्याच्या घटना पाहायला मिळत आहेत। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। हिमाचल प्रदेशातील 10 जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पावसाचा रेड अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सततच्या पावसामुळे शिमला कालका रेल्वे मार्ग बंद ठेवण्यात आलाय। 24 तासात मुसळधार पावसामुळे तिघांचा बळी गेलाय। हिमाचल प्रदेशात पावसामुळे आजवर 20 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण बेपत्ता झाले। हिमाचल प्रदेशातील तब्बल 129 रस्ते बंद करण्यात आले। पाऊस थांबायचं नाव घेत नसल्यामुळे परिस्थिती बिकट बनली आहे। हवामान खात्यानं 5 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। उत्तराखंडमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय। रामनगरचं कुमाऊ आणि गढवालला जोडणाऱ्या NH 309 मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली। नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।